आजचा व्हिडिओ पालकवर्गासाठी आहे आणि विद्यार्थिनींसाठी आहे. आपण बातमी ऐकलीच असेल की गेल्या काही दिवसांमध्ये नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाहून 6 अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत. या सर्व मुली 14 ते 17 वयोगटातल्या आहेत आणि त्या ज्या ठिकाणाहून हरवल्या आहेत ती ठिकाणं वेगवेगळी आहेत नवी मुंबईमधली. त्यामधले तुर्भे येतं, सीवूड्स येतं आहे, APMC आहे, कोपरखैरणे सेक्टर 18चा भाग आहे आणि रबाळे आहे. तर अशा घटना आपल्या मुलींबरोबर घडू नये म्हणून आपण काय करू शकतो याच्यासाठी आपण एक ॲक्शन प्लॅन इकडे डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम आपण लहान मुलींसाठी हा ॲक्शन प्लॅन डिस्कस करणार आहोत. त्याच्यात काही आपण गोष्टी सांगणार आहोत ते लहान मुलींनी पाळायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही पालकांना सांगून बाहेर पडा. भले तुमचे पालक घरी असो किंवा ऑफिसमध्ये असो, त्यांना इन्फॉर्म करा आणि मगच बाहेर पडा. आणि तुम्ही किती वेळात येणार आहात, कुठे जाणार आहात हे देखील पालकांना सांगा. जर का तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुमचं लोकेशन शेअर करा पालकांबरोबर, जेणेकरून पालकांना हे कळेल की तुम्ही कुठे जातात, कुठे किती वेळ आहात आणि शेवटचं लोकेशन तुमचं काय होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जिकडे निर्जन रस्ते असतात, निर्जन फुटपाथ असतात, म्हणजे जिकडे माणसांची वर्दळ नसते अशा ठिकाणाहून चालणं टाळा आणि रात्रीच्या वेळी तर नक्की टाळा. नेहमी जिकडे रहदारी आहेत, लोक आहेत अशा रस्त्यावरून चाला, अशा फुटपाथवरून चाला, जेणेकरून काही चुकीची घटना घडली तर तुम्ही लगेच मदत घेऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे चालताना कानात इयरफोन्स घालून चालू नका. इयरफोन घातल्याने आजूबाजूला जे काही घडते त्याची कल्पना येत नाही. चौथी गोष्ट म्हणजे कोणाकडूनही लिफ्ट किंवा गिफ्ट घेऊ नका. बऱ्याच वेळा असं होतं की कोणतरी आपल्याला एखादा ॲड्रेस विचारतो आणि आपण तो ॲड्रेस सांगतो, तर अनोळखी माणसांशी बोलणं अजिबात टाळा. आणि नंतर होतं काय, पुढे तीच व्यक्ती बोलते की अरे मी तर तिकडेच चल चल, मी तुला पण सोडतो. आणि आपल्यालाही छान वाटतं की आपल्याला कोणतरी 4 व्हीलर गाडीमधून लिफ्ट देतं किंवा ऑटोमधून लिफ्ट देतं. तर अनोळखी व्यक्तींशी शक्यतो बोलणं टाळा. लिफ्ट तर बिलकुल घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे गिफ्ट्सही कुठल्या प्रकारचे घेऊ नका. बऱ्याच वेळा अनोळखी लोक आपल्याला खाण्याचे पदार्थ ऑफर करतात, तर असे पदार्थ घेऊ नका. नो थँक्यू, मी नाही म्हणायला शिका. भले समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल. पाचवी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आणि ऑनलाईन फ्रेंड्सपासून सावध राहा. बऱ्याच वेळा काय होतं की सोशल मीडियावरून ऑनलाईन फ्रेंड जे झालेले असतात ते आपल्याला भेटायसाठी बोलवतात. तर अशा वेळेला तुम्ही जर का भेटायला जात असाल तर सोबत कोणाला तरी घेऊन जा. मैत्रीण असू दे किंवा पालकांपैकी कोणी असू दे. एकटं भेटायला जाऊ नका. जर का एखादा ऑनलाईन फ्रेंड तुम्हाला एकटं भेटण्यासाठी इन्सिस्ट करत असेल, बळजबरी करत असेल किंवा आग्रह करत असेल, सरळ ब्लॉक करून टाका, विषय तिकडे संपवून टाका. सहावी गोष्ट म्हणजे तुम्हाला कधी कुठला धोका वाटला तर लगेच 112 वर फोन करून पोलिसांना बोलून घ्या किंवा 1098 वर फोन करून चाइल्ड हेल्पलाईनला फोन करा. मला लगेच मदत मिळेल. सातवी गोष्ट म्हणजे तुमच्या इन्स्टिंक्टवर विश्वास ठेवा. मुलींना एक सिक्स सेन्स असतं असं म्हणतात. तर तुम्हाला कुठे कधी धोका वाटला तर तिकडून लगेच निघा आणि लगेच सुरक्षित ठिकाणी पोहोचा. पुढचा ॲक्शन प्लॅन आहे तो पालकांसाठी. पहिली गोष्ट म्हणजे जर का तुमची मुलगी घरी आलेली नाही, 2-3 तास, 3-4 तास झालेले आहे, तर वाट बघू नका, लगेच पोलिसात तक्रार करा. या एका केसमध्ये तुम्ही बघितलं असेल, मुलगी 17 तारखेला हरवली होती आणि त्यांनी 27 तारखेला कंप्लेंट केली, म्हणजे 10 दिवस जवळपास जाऊ दिले. आता या 10 दिवसांमध्ये बऱ्याच काही घटना घडू शकतात. तर तुम्ही असा वेळ दौडू नका. 3 ते 4 तास तुमची मुलगी सांगून घरी आलेली नाही आहे, वेळेवर पोहोचलेली नाही, तर लगेच पोलिसात तक्रार करा. आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की अशा जर का घटना पोलीस स्टेशनमध्ये आल्या तर पोलिसांना त्याची लगेच दखल घ्यावी लागते. दुसरं म्हणजे तुमच्या मुलीचं जे काही फ्रेंड सर्कल आहे त्याची माहिती घेऊन ठेवा. तिचे कोण मित्र आहेत, कोण मैत्रिणी आहेत, कोणाशी ती रेग्युलरली बोलते, भेटते, त्यांचे फोन नंबर असतील तर तेही घेऊन ठेवा. तिसरं म्हणजे आपल्या मुलीच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटी मॉनिटर करा. बऱ्याचदा असं होतं की मुलांना आपल्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटी शेअर करायला आवडत नाही, पण तरी पण प्रयत्न करा की तुम्हाला ते काय करतात, काय बघतात, कोणाशी बोलतात हे माहिती असेल. चौथी गोष्ट म्हणजे संवाद ठेवा. तुमच्या मुलीबरोबर योग्य संवाद असला पाहिजे, फ्रेंडली संवाद असला पाहिजे. आई आणि वडील म्हणून तुम्ही कधी त्यांच्याशी बोलू नका, तर एक मित्र म्हणून बोला. कारण ते मायनर आहेत, 14 ते 17 वर, म्हणजे बऱ्यापैकी वयात आलेले आहेत ते. ठीक आहे. अशा वेळेला त्यांना मित्रमैत्रिणींची गरज असते आई वडिलांपेक्षा. तर तुम्ही त्यांचे चांगले बेस्ट फ्रेंड बना, मित्रमैत्रीण बना आणि त्यांच्याशी फ्री टॉक ठेवा. ते तुमच्याशी कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी शेअर करू शकले पाहिजे. अगदी जिकडे लाज वाटू शकते किंवा संकोच वाटू शकतो अशाही गोष्टी शेअर करू शकले पाहिजे. आणि पालकांपैकी आई किंवा वडील यांच्यापैकी एकाचं तरी अशा प्रकारे रॅपो असला पाहिजे की तुमची मुलं तुम्हाला सगळं सांगू शकली पाहिजे. पाचवं आहे कम्युनिटी सेफ्टी. तर तुमच्या सोसायटीमधले जे काही CCTV कॅमेरे आहेत ते चालू आहे की नाही याची शाश्वती करा. कारण बऱ्याच वेळा याच्यातलं फुटेज आहे ते पोलिसांना उपयोगी पडतं हरवलेल्या मुलांना शोधायसाठी. तर तुमच्या सोसायटीमधले CCTV कॅमेरे चालू आहेत की नाही बघा. तुमच्या पदपथावर जर का कॅमेरे असतील, रस्त्यावर कॅमेरे असतील, तर ते सुद्धा चालू आहे की नाही ते पालिकेकडून कन्फर्म करा. दुसऱ्या याच्यामध्ये शाळा काय करू शकतात, तर शाळा मुलींसाठी पर्सनल सेफ्टी वर्कशॉप आणि सायबर सेफ्टी वर्कशॉप कंडक्ट करू शकतात. याच्यामुळे आपली सुरक्षितता कशी आपण करायची याच्यात एक मार्गदर्शन मिळू शकतं मुलींना. आणि दुसरं म्हणजे सायबर सेफ्टीमुळे हे सुद्धा कळू शकतं की ऑनलाईन फसवणूक कशी होते,
कसं कोणतरी फेक आय डी बनवून आपल्याशी संपर्क साधतं आणि आपल्याला भेटायचा प्रयत्न करतं आणि मग त्याच्यातून पुढच्या गोष्टी करतात. मग ते प्रेम प्रकरण असू शकतं, किडनॅपिंग असू शकतं किंवा आणखीन काही. तर शाळांनीही याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे आणि असे पर्सनल सेफ्टी आणि सायबर सेफ्टीचे सेशन मंथली लेवलला कंडक्ट करायला पाहिजे मुलींसाठी. तर या छोट्याशा टिप्स आहेत माझ्याकडून. बघा, तुम्हाला आवडल्या तर शेअर करा इतर पालकांसोबत, मुलींसोबत, आणि प्रयत्न करूया की आपली नवी मुंबई नुसती सुंदर नाही तर सुरक्षित सुद्धा राहील. आणि याच्या पुढे नवी मुंबईमध्ये मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना घडणार नाहीत असा प्रयत्न करूया. धन्यवाद. भल्या भल्यांची उडवी दैना, भूमिपुत्रांची आगिरी सेना.